राज्य शासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघानं विरोध दर्शवलाय। या कायद्याच्या विरोधात जनभावना निर्माण करण्यासाठी महासंघाच्या वतीनं 18 मे पासून हरकती नोंदवण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। राज्य शासनाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणण्यात येणार आहे। या कायद्यानुसार सध्या राज्यातील विविध देवस्थान समित्यांकडे असणाऱ्या जमिनी हक्कदार कुळ आणि खंडकऱ्यांच्या नावे केल्या जाणार आहेत। या प्रस्तावित कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघानं विरोध दर्शवलाय। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 नुसार देवस्थानची मूर्ती ही एक कायदेशीर व्यक्ती मानली गेली आहे आणि या जमिनीची मालकी त्या देवदेवतेकडे असते। त्यामुळे या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे करता येत नाहीत, असं महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितलं। शासनाच्या या प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी 18 मे पासून हरकती नोंदवण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाणार आहे, असं घनवट यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला प्रसाद कुलकर्णी, प्रमोद सावंत, अशोक गुरव, हसमुख शहा, राजेंद्र शर्मा, संजय देवणे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते।